अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागात आग, 3 बाळांचा होरपळून मृत्यू, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानं दुर्घटना, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. नागपुरातील गोधनी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमधून क्लोरीन गॅस लीक, 200 मीटरपर्यंतचा परिसर रिकामा, स्थानिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास. 29 ऑगस्टला आंदोलन करणारच मनोज जरांगे ठाम, मंत्र्यांनी भेटण्यास येऊ नये, आता केवळ आश्वासनांवर ऐकणार नाही, मनोज जरांगेंनी सुनावलं. या लढाईत मराठे 100% जिंकणार, नाहीतर मी उपोषण करून मरणार, जरांगेंचा निर्धार. विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रसाद लाड आज मनोज जरांगेंना भेटायला अंतरवालीला जाणार. जरांगेंच्या 29 ऑगस्टपासूनच्या उपोषणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार. वाहतूक कोंडीला मुंबईकर कंटाळले, भांडूपमध्ये मनसेचा आक्रोश, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही आंदोलनात सहभागी. आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये आज जनआक्रोश मोर्चा, स्मार्ट मीटरच्या सक्तीला विरोध, पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. काँग्रेसचं नाशिकमध्ये आजपासून 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर, ग्रामीण भागात 1 दिवस मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधण्याचं प्रशिक्षण. 2 सप्टेंबरला राहुल गांधी मार्गदर्शन करणार. महाराष्ट्रात खासगी कोचिंग क्लासेससाठी आता कडक नियम, नीट पेपरफुटीनंतर शालेय शिक्षण विभागाकडून मसुदा जाहीर, 50 लाखांपर्यंत दंडाची तरतूद. मराठी व्याकरणाच्या तज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं निधन, वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. जन्मानं ज्यू, मुस्लिम तरुणाशी विवाह करूनही मराठी भाषेवर असीम प्रेम.